रोज सकाळी उठल्यावर आपल्याला एखाद्याची आठवण येते, पण तो कोणीच नसतो. रोज रात्री झोपताना वाटतं कोणीतरी जवळ असावं, पण कोणी नसतं. कधी वाटतं आपण एकटे पडलोय, पण खरंच का? एकटं असणं म्हणजे हरवणं नव्हे, ते तर एक शोध असतो स्वतःचा, आपल्या अस्तित्वाचा, आपल्या आतल्या आवाजाचा. वेलकम टू मन्युग ऑडिओ सिटी. इथे आपण एकत्र शिकतो स्वतःशी नातं जोडणं, मन समजून घेणं आणि आत्मभानाचं सामर्थ्य अनुभवणं. जर तुम्ही स्वतःचं खरं रूप शोधायचं ठरवलं असेल तर हे ऑडिओ शेवटपर्यंत ऐका. तुमचं जीवन बदलू शकतं. फक्त एक निर्णय पुरेसा आहे. आवडलं तर लाईक करा, आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा जीवनरूपी प्रवासासाठी सबस्क्राईब करा. एकटं असणं संधी की शिक्षा? आपल्या समाजाने आपल्याला शिकवलं एकटा माणूस म्हणजे दुबळा माणूस, पण मोठमोठ्या तत्त्वज्ञानी, कलाकार, लेखक, वैज्ञानिक हे सगळेच त्यांच्या आयुष्यात कधीतरी एकटे होते. एकटं असणं म्हणजे स्वतःशी संवाद. ती वेळ असते स्वतःला घडवण्याची आणि ओळखण्याची. समाजाचा दबाव, एकटे राहू नकोस, लोक काय म्हणतील, लग्न नाही केलंस अजून, फ्रेंड्स नाहीत, या प्रश्नांच्या खाली कितीतरी आत्म्यांचं अस्तित्व दडपून गेलंय. एकटं असणं म्हणजे फेल नाही, ते म्हणजे तुम्ही इतरांच्या गोंधळापासून स्वतःचा आवाज ऐकायला शिकलात. एकटेपण आणि आत्मप्रेम. आपल्याला इतरांकडून प्रेम हवं असतं, पण तेव्हाच जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आयुष्य खरंच समृद्ध होतं. एकटा असण्याची ही वेळ वापरा. स्वतःच्या आवडीनिवडी शोधायला, तुमचं पॅशन ओळखायला, मनाचं स्पष्टीकरण मिळवायला. मेडिटेशन. दररोज 10 मिनिट एकटं बसा. न मोबाईल, न TV. जर्नल लिहा, काय वाटतंय, आणि हळूहळू ती शांतता तुमचा सच्चा मित्र होईल. एखादं मनापासूनचं हॉबी जोपासा. कम्युनिटी शोधा जिथे स्पर्धा नाही, फक्त समजूत आहे. प्रोफेशनल्स किंवा मेंटर्स बोला. मन्युग ऑडिओ सिटी हे असंच एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला तुमचं खरं मी सापडेल. शेवटी एकटं असणं म्हणजे दुर्बलता नाही, ती शक्ती आहे. ती शक्ती स्वतःला समजून घेण्याची, ती शक्ती जगाला न बघता स्वतःचं जीवन जगण्याची, ती शक्ती स्वतःवर प्रेम करण्याची. तुम्ही एकटे नाही आहात. तुमचं मन, तुमचं अस्तित्व ते तुमच्यासोबत आहे. फक्त त्याला ऐकण्याची गरज आहे. धन्यवाद.